हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग. मी भाग्यश्री स्वागत करते आपल्या नवीन एका मराठी यूट्यूब चॅनलवरती. तुम्हा सर्वांचं आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आणि भरभराटीचा जावो आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो. तर आज आहे स्वामी महाराजांचा प्रकट दिन. तर आज मी स्वामी महाराजांची कोणती सेवा केली आणि कुठे जाणार आहे ते बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज मी पहाटे 5 वाजताच उठून सर्व कामे आवरून घेतली. नंतर पूजेला सुरुवात केली आहे. मी आधी स्वामी महाराजांची फ्रेम पुसून घेतली आहे छान. नंतर स्वामी महाराजांना पंचामृताने स्नान घालते. स्नान झाल्यानंतर स्वामी महाराजांना स्वच्छ पुसून ठेवली मूर्ती. त्यानंतर माझ्याकडे गणपती बाप्पाची आणि बाळकृष्णाची मूर्ती आहे. त्यांनाही पंचामृताने स्नान घालून घेतलं आणि स्वच्छ पुसून ठेवलं. देवांना स्नान झाल्यानंतर मी फुलांची छान अशी रांगोळी काढून घेतली. देवाला स्वामी महाराजांच्या फोटोला हार घातला. नंतर छानशी फुलेही वाहिली. खूप सुंदर अशी माझी पूजा झालेली आज. तुम्ही बघू शकता, खूप छान अशी पूजा झालेली. पूजा मांडणी झाल्यानंतर मी दिवा अगरबत्ती लावून घेतली. मी केलेली आजची सेवा म्हणजे मी स्वामी चरित्र सारामृताचं वाचन केलं आणि त्यानंतर तारक मंत्र म्हणला आणि स्वामी नामाचा जप केला. घरातील पूजा झाल्यानंतर मी आमच्या बिल्डिंगखाली स्वामी समर्थांचं छोटं मंदिर आहे तिथे दर्शनासाठी गेली. दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो पाषाणला स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये. चला तर मग आता आपण आलोय स्वामी समर्थांच्या मठामध्ये. इथे मोठा कळस आहे, हा गेट आहे, तिथून आम्ही एंटर झालो आता. त्यानंतर इथे चप्पल स्टँड आहे, चप्पल काढले आणि त्यानंतर इथे शेजारीच पाण्याचे नळ आहेत, तिथे पाय वगैरे स्वच्छ धुवून घेतले. पाय धुवून झाल्यावरती आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. मंदिर इथे शेजारीच आहे, तुम्ही पाहू शकताय. बघा आजची किती छान अशी सजावट केली आहे मंदिराला. इथे एक दीदी खूप छान रांगोळी काढत होत्या मंदिराच्या बाहेर. आता आलोय आपण मठामध्ये. पाहू शकताय तुम्ही किती सुंदर आणि पवित्र वातावरण आहे. डेकोरेशन तर खूपच छान केलेलं आहे आज स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाविशेष. मठामध्ये आल्यावर तिथं एकदम पॉझिटिव्ह वातावरण होतं. तिथे खूप छान वाटलं मला, तर खूप प्रसन्न वाटलं. एकदम असं वातावरण भक्तिमय होतं तिथलं. त्यानंतर मी दर्शन घेतलं आणि आहोंनी पण दर्शन घेतलं. खूप छान असं आमचं दर्शन झालं. आम्ही सकाळी लवकर गेल्यामुळे आम्हाला जास्त काय गर्दी भेटली नाही. आता मी स्वामीलासुद्धा दर्शन देते आहे. स्वामी हा माझा मुलगा आहे, त्याचं नाव आम्ही स्वामीज्ञ ठेवलेलं आहे. खूप छान आमचं दर्शन झालं. त्यानंतर आम्ही निघालो प्रसाद घेऊन इथे मंदिराला प्रदक्षिणा घालायला. प्रदक्षिणा घालताना इथे पाठीमागे 2 मंदिर आहे, छोटे 2 मंदिर आहे. एक दत्ताचं आहे, तुम्ही पाहू शकताय. खूप छान असं मंदिर आहे. तिथे मी गेले, दर्शन घेतलं. खूप छान असं दर्शन झालं. तिथे पण दर्शन झाल्यानंतर मी तिथे प्रदक्षिणा मारली. दत्त महाराजांचं दर्शन घेऊन मी निघाले आता दुसऱ्या छोट्या मंदिराकडे. तिथेही स्वामींची छोटी मूर्ती आहे. खूप छान असं तिथेही दर्शन घेतलं मी आणि प्रदक्षिणा मारली. दर्शनासाठी खूप दिवसानंतर आले होते. तर मला आलेला स्वामी अनुभव मी तुम्हाला आज शेअर करणार आहे. तर मी हिंजवडीला जॉब करत होते तेव्हा राधा चौकात माझा ॲक्सिडेंट झालेला. तर समोरून मोठी ट्रक येत होती, त्याच्या बाजूलाच कार येत होती. तर मी ट्रकला धडकले असते
तर माझीच ट्रकला धडक न होता ती कारला झाली. त्या ॲक्सिडेंटमध्ये मला तर काही नाही झालं. माझ्या स्कूटीला खूप सारा खर्च आला. स्कूटीचं पुढचं तोंड खूप खराब झालेलं, सर्व बदलायला लागलं. मला काहीच नाही झालं. ही स्वामी महाराजांचीच कृपा आहे. एवढी स्कूटीवरून उडून पडले तरीही मला थोडंही खर्चटलं नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे. स्वामी महाराज शक्यही शक्य करतील स्वामी. प्रदक्षिणा मारून झाल्यावरती इकडे वरती आलो. इथे स्वामी महाराजांची खूप छान अशी रांगोळी काढली होती. घोडीची पण रांगोळी काढली होती. खूप सुंदर अशी रांगोळी होती. तुम्ही पाहू शकताय. खूप छान असं डेकोरेशनही देखील केलं होतं. खूप सुंदर असं मनमोहक असं डेकोरेशन होतं. तुम्ही पाहू शकताय. खूप छान अशा फोटोज लावलेले आहेत तिथे स्वामी महाराजांचे सगळे. दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही थोड्या वेळ खाली बसलो. स्वामी नामाचा जप केला. त्यानंतर इथे शेजारीच होमाची तयारी चालू होती. आम्ही सकाळीच लवकर आल्यामुळे जास्त वेळ काही थांबलो नाही. दर्शन घेतलं आणि निघालो आता घरी. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा. थँक्यू.